हॅलो किड्स, आपण हिस्ट्रीचा पुढचा चॅप्टर बघतोय, रिलिजियस मोमेंट इन मिडिएवल पिरियड. त्यातला पहिला पार्ट बघूया. द मिडिएवल पिरियड इन इंडिया सॉ ग्रेट चेंजेस इन द फील्ड ऑफ रिलिजन अँड मार्क्ड द इमर्जन्स ऑफ न्यू रिलिजियस आयडियाज अँड बिलीव्स. मिडिएवल पिरियड हा इंडियातला जो मिडिएवल पिरियड होता त्याने खूप मोठे बदल बघितले याच्यामध्ये, रिलिजनमध्ये झालेले, आणि नव्या रिलिजनच्या आयडियाज आणि बिलीफ्सचा इमर्ज म्हणजे उदय पण झाला. टू रिलिजियस मोमेंट्स, नेमली द भक्ती मोमेंट अँड द सुफी मोमेंट, गेन्ड प्रॉमिनन्स ड्युरिंग धिस पिरियड. दोन अशा रिलिजियस मोमेंट होत्या, उदाहरणार्थ भक्ती मोमेंट आणि सुफी मोमेंट, यांना त्या काळात खूपच महत्त्व प्राप्त झालं. द मोस्ट नोटिसेबल फीचर्स in the religious life of the people during this period was growing importance of bhakti. एक महत्त्वाचं म्हणजे नोटिसेबल फीचर या रिलिजियस लाईफ जे लोकांचं होतं या काळातलं, त्या दरम्यानचं कुठलं फीचर असेल तर भक्तीचं महत्त्व वाढत गेलं. द टर्म भक्ती डिराइव्ड फ्रॉम संस्कृत वर्ड भज मीन्स डिवोटिंग टू गॉड. आता भक्ती हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्दापासून घेतलेला आहे आणि त्यातला भज या शब्दाचा अर्थ काय? देवासाठी वाहिलेला किंवा डिवोटी टू गॉड. द राईज ऑफ द भक्ती मुवमेंट वॉज ड्यू टू मेनी फॅक्टर्स. आता ही भक्ती मुवमेंट जी होती ते वाढायसाठी त्याला बरीच कारणं उपलब्ध होती. त्यातली काही कारणं आता आपण बघूया. रिझन्स फॉर अ राईज ऑफ द भक्ती मुवमेंट. People were no longer satisfied with their religion as it became too ritualistic and dogmatic. आता जो त्यांचा काही धर्म होता ना त्याच्यावर लोक फारशी खुश नव्हती, कारण त्याच्यात इतके रिच्युअलिस्टिक म्हणजे हे अति रिच्युअलिस्टिक झालं होतं. सगळे विधी करायचे, हे करायचं, आणि ते त्याच्यासाठी खूप कट्टर होते. त्यामुळे लोक त्या धर्माला फारशी समाधानी नव्हती. कास्ट सिस्टीम बिकेम मोर रिजिड अँड alienated to lower caste from the social order. आणि जी कास्ट सिस्टीम होती ती इतकी रिजिड म्हणजे अगदी कठोर बनली आणि खालच्या जातींना त्याने काय केलं, या सोशल ऑर्डरपासून पूर्ण दूर केलं. विथ ॲडव्हेंट ऑफ इस्लाम इन इंडिया, सूफी सेंट्स प्रीच्ड इस्लामिक आयडियाज ऑफ इक्वॅलिटी अँड ब्रदरहूड. आता भारतामध्ये जसं हा इस्लाम आला त्याच्यानंतर जे सूफी संत होते त्यांनी इस्लाम धर्मामध्ये समानता आणि म्हणजे इक्वालिटी आणि ब्रदरहूड म्हणजे बंधुता या विचारांचा उपदेश केला. पीपल वेर ऑन अ लुकआउट फॉर अ रिलिजन दॅट कुड सॅटिस्फाईड देअर रिझन अँड इमोशन्स. लोक आता त्यांचं शंकेचं जे कारण आहे आणि त्यांच्या भावना ह्याचं समाधान करणाऱ्या एखाद्या धर्म मिळतोय का ह्याच्याकडे बघत होते. आता भक्ती मुवमेंट. दो द फाउंडेशन ऑफ भक्ती मुवमेंट वॉज लेड इन साऊथ इंडिया, soon it became the widespread mass movement that embraced the whole country. आता ही जी भक्ती मुवमेंटचं फाउंडेशन हे जरी साऊथ इंडियात जरी झालं असलं तरी लवकरच त्यांनी पूर्ण देशामध्ये ही वाईड स्प्रेड मास मुवमेंट सुरू झाली. अ लार्ज नंबर ऑफ भक्ती सेंट्स डिवोटेड द लाईफ अँड प्रोपोगेटेड द भक्ती कल्ट. बऱ्याच मोठ्या संख्येने या भक्त संतांनी काय केलं, आपलं जीवन समर्पित केलं आणि हा भक्तिपंथाचा प्रसार केला. आता बघूया नायनार्स अँड अल्वार्स. From the 7th to 9th century, the Bhakti movement of South India was led by popular saints called Nayanars, devotees of Shiva or Shivets, or Alvars, devotee of Vishnu or Vaishnavites. आता 7th आणि 9th सेंचुरी होती तोपर्यंत दक्षिण भारतात ही जी भक्ती मुवमेंट होती त्याचं नेतृत्व हे नायनार्स म्हणजे ज्यांना शैव भक्त किंवा शिवभक्त म्हणायचे आणि अल्वार ज्यांना वैष्णव किंवा विष्णू भक्त असे होते त्यांच्याकडे होती. दे केम फ्रॉम डिफरंट कास्ट आणि ते वेगवेगळ्या जातींमधून आले होते. दे ट्रॅव्हल्ड वाइडली सिंगिंग हाइम्स, composing beautiful poems in praise of their deities.
आता यांनी केलं काय? या देवाची स्तुती करण्यासाठी ज्या सुंदर कविता केल्या तयार करून त्याची स्तोत्र गात पूर्ण सगळीकडे मोठा प्रवास केला. They spread their message in local language such as Tamil, Kannada and Telugu and not in Sanskrit. आता ह्या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं तर त्यांनी जो काही त्यांना मेसेज द्यायचा होता तो सगळ्या लोकल लँग्वेजेसमध्ये म्हणजे तमिळ, कन्नड आणि तेलुगूमध्ये दिला आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी जी संस्कृत भाषा होती त्याच्यात त्यांनी ते केलं नाही. They were very critical of Buddhists and Jains and preached extreme dedication and devotion to God as the path of salvation. आता या लोकांनी बौद्ध आणि जैन धर्म होता त्याच्यावरती खूप टीका केली आणि त्यांनी मोक्षाचा मार्ग हा कधी मिळेल आपल्याला तर देवाला आपण समर्पण केलं तर आणि ह्या भक्तीचा पण त्यांनी उपदेश केला. Their teachings were simple and common people could understand the principles as the compositions were in local languages that made Bhakti movement popular among masses. आता हे जे टीचिंग होते ह्यांचे हे अत्यंत सोपी होती आणि ती सर्वसामान्य माणसाला त्यांची प्रिन्सिपल्स समजू शकणारी अशी होती. कारण त्या सगळ्या कंपोजिशन्स ह्या लोकल लँग्वेजमध्ये असल्यामुळे भक्ती मोमेंट ही सगळ्या लोकांमध्ये खूप पॉप्युलर झाली. The Nayanars were 63 in numbers and their hymns were compiled into 2 set of books, namely Tevaram and Tiruvakkam. नायनारची संख्या होती ती आता 63 म्हणजे 63 होती आणि त्यांची जी स्तोत्र होती ती तेवरम आणि तिरुवक्कम या 2 पुस्तकांमध्ये एकत्र केली होती. There were 12 alvars as one of them was woman named Andal. आता हे अलवार 12 जण होते त्याच्यापैकी अंदल नावाची त्यात एक महिला सुद्धा होती. The songs of alvars are compiled into a book called दिव्य प्रबंधम आणि या अलवारांच्या गाण्यांचं दिव्य प्रबोधन या पुस्तकात ती एकत्र केलेली आहेत. आता शंकराचार्यांच्या विषयी बघूया. During the early medieval period, Shankaracharya spread the message of bhakti in South India. या अर्ली मिडिएवल पिरियडमध्ये शंकराचार्यांनी दक्षिण भारतामध्ये हा भक्तीचा संदेश दिला. ही वॉज बॉर्न इन टू अ पायस ब्राह्मण फॅमिली इन अ विलेज कॉल्ड कलाडी, केरला. या शंकराचार्यांचा जन्म केरळच्या कालाडी गावात एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात झाला. ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट हिंदू फिलॉसॉफर्स आणि ते एक महान हिंदू फिलॉसॉफर होते. He was the chief exponent of the doctrine of Advaita Vedanta or non-dualism or monoism. आणि हे अद्वैत वेदांत किंवा नॉन ड्युअलिझम आणि मोनोइझम या सिद्धांतांची शिकवण देणारे सगळ्यात मोठी व्यक्ती होते. His teachings are based on the unity of individual soul and the soul of God. आणि त्यांची शिकवण काय होती तर इंडिव्हिज्युअल सोल म्हणजे आपला आत्मा आणि देवाचा आत्मा हा एक झाला पाहिजे. ही ॲडव्होकेटेड दॅट ब्राह्मण इज द अल्टिमेट रियालिटी अँड द युनिवर्स इज अन इल्युजन. ब्राह्मण हे काय आहे? अल्टिमेट रियालिटी आहे आणि युनिवर्स हा एक काय आहे? भ्रम आहे, असं त्यांनी सल्ला दिला. ही प्रीच्ड दॅट द वे टू साल्वेशन इज थ्रू नॉलेज. आणि त्यांनी असा उपदेश केला की नॉलेज घेतलं तरच आपल्याला साल्वेशन म्हणजे मोक्ष ह्या शक्य आहे. ही एस्टॅब्लिश्ड 4 मठ और पीट्स मोनास्टिक सेंटर्स ॲट श्रृंगेरी इन कर्नाटका, द्वारका इन गुजरात, पुरी इन ओडिशा अँड जोशीमठ इन उत्तराखंड. त्यांनी कर्नाटकातल्या शृंगेरी, गुजरातमध्ये द्वारका, ओडिसामध्ये पुरी आणि उत्तराखंडमध्ये जोशी मठ असे 4 मठ स्थापन केले. आता बघूया रामानुजांच्याबद्दल.
In 11th century, Ramanuja was born in Tamil Nadu, propounded the doctrine of Vishwadvaita or qualified non-dualism or qualified monoism, meaning the soul even when united with the God remain distinct. 11व्या शतकामध्ये तामिळनाडूमध्ये जन्मलेले हे रामानुज होते. त्यांनी हा विश्वैतवाद आणि क्वालिफाईड नॉन ड्युअलिझम आणि क्वालिफाईड मोनोइझम या सिद्धांतांचं स्पष्टीकरण केलं. त्यांचं असं म्हणणं होते की जे देवासोबत एकरूप झाले त्यांचा आत्मा हा नेहमी वेगळा राहतो. ही वॉज वैष्णव सेंट आणि ते वैष्णव संत होते. अकॉर्डिंग टू रामानुजा, भक्ती इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज टू अटेंड साल्वेशन. मोक्ष हवा असेल तर त्यांच्या रामानुजांच्या मते ज्ञान हे ज्ञानापेक्षा काय आहे, भक्ती महत्त्वाची आहे. ही रोट कॉमेंट्रीज ऑन द ब्रह्मसूत्र, श्रीभाष्य अँड ऑन भगवद गीता अँड द ट्रीटीज ऑफ उपनिषदा, वेदार्थ संग्रह. त्यांनी काय केलं, ब्रह्मसूत्र जे श्रीभाष्य आणि भगवद्गीता आणि उपनिषदांवरचा एक ग्रंथ आहे वेदार्थ संग्रह, त्याच्यावर कमेंट्रीज लिहिल्या. आता या भक्ती मुवमेंटमधले काही महत्त्वाचे संत आणि टीचर्स होते. हे कुठले कुठले होते बघूया. बसवण्णा लेड द वीरशैव मुवमेंट इन द मिड ऑफ 12th century इन कर्नाटका. कर्नाटकात यांनी 12व्या शतकाच्या मध्यामध्ये हे वीरशैव मुवमेंटचं नेतृत्व केलं. ही प्रीच इक्वॅलिटी ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स. त्यांनी सगळे जे मानव आहेत त्यांना समानतेचा उपदेश केला. ही फॉट अगेन्स्ट द कास्ट सिस्टीम, रिच्युअल्स इन हिंदुइझम अँड आयडॉल वर्शिप. त्यांनी ही जी कशाविरुद्ध लढा दिला तर आत्ताची जी जाती व्यवस्था होती, हिंदू धर्मातले जे विधी आहेत किंवा मूर्तीपूजा आहे त्याच्या विरोधात लढा दिला. हिज फॉलोअर कॉन्स्टिट्यूट द लिंगायत ऑर द वीरशैव कल्ट. आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांनी लिंगायत किंवा वीरशैव पंथ तयार केले. हिज पोएम्स प्रीच डिवोशन टू लॉर्ड शिवा ॲज द मीन्स ऑफ साल्वेशन. त्यांच्या कवितांनी मोक्ष मिळण्याचं साधन म्हणून भगवान शिवभक्तीचा उपदेश केला. आता बघूया चैतन्य. चैतन्य वॉज अ डिवोटी ऑफ लॉर्ड कृष्णा अँड पॉप्युलराइज कृष्ण भक्ती इन बेंगाल. हे चैतन्य जे होते त्यांनी भगवान कृष्णाचे ते भक्त होते आणि त्यांनी बंगालमध्ये ही कृष्ण भक्ती खूप लोकप्रिय केली. He believed that the personal presence of God could be realized through love, devotion, singing and dancing. त्यांचा असा विश्वास होता की देवाचं अस्तित्व तुम्हाला कधी जाणवेल, कशाच्या थ्रू जाणवेल, तर ते प्रेम किंवा ही भक्ती गीतं जी आहेत आणि नृत्य यांच्याद्वारे तुम्ही ओळखू शकता. His teachings were meant for all irrespective of their caste and creed and had a profound impact on the masses. त्यांनी ही जी शिकवण दिली ती कुठल्याही जाती धर्मासाठी होती असं नाही, ती सगळ्यांसाठी होती आणि त्याचा परिणाम हा जनतेवर खूप मोठ्या प्रमाणात झाला. आता इतर काही सेंट्स होते त्यांच्याबद्दल बघूया. अदर सेंट्स. शंकरदेवा स्प्रेड द भक्ती कल्ट इन आसाम. शंकरदेवानी आसाममध्ये हा भक्ती कल्ट हा काय केला, वाढवला. सूरदास showed an intense devotion to कृष्णा. सूरदासांच्या विषयी बोलायचं असेल तर ते कृष्ण भक्त होते. तुलसीदास वॉज द डिवोटी ऑफ रामा अँड रोट द रामचरितमानस. तुलसीदास हे रामभक्त होते आणि त्यांनी रामचरितमानस लिहिले. नरसिंह मेहता पॉप्युलराइज्ड भक्ती मुवमेंट इन गुजरात. नरसिंह मेहतांनी गुजरातमध्ये ही भक्ती मुवमेंट पॉप्युलराइज केली. मीराबाई was a Rajput princess and staunch devotee of Lord Krishna. She composed numerous bhajans exhibiting her love and devotion of Krishna. मीराबाई होत्या ह्या राजपूत प्रिन्सेस होत्या आणि ह्या कृष्णाच्या कट्टर भक्त होत्या. त्यांनी कृष्णावर असलेलं प्रेम आणि भक्ती दर्शवणारी अनेक भजनांची रचना केली.
दादू दयाल preached the Hindu-Muslim unity. या दादू दयालनी हिंदू मुस्लिम युनिटी त्याचा उपदेश केला. His followers were known as दादूपंथीज आणि त्यांचे जे फॉलोअर्स होते त्यांना दादूपंथीज म्हणून ओळखलं जातं. He rejected the authority of Vedas, caste distinction and external formalities of worship by visiting temples and pilgrimages. मंदिरं, तीर्थक्षेत्र यांना भेटी देऊन त्यांनी वेदांचे अधिकार किंवा जातीभेद आणि उपासनेची जी बाह्य औपचारिकता होती ही सगळी काय केली? नाकारली. Instead, he emphasized on japa, meaning chanting of the name of God. आणि त्यांनी काय सांगितलं? एवढं सगळं करण्यापेक्षा देवळांना भेटी देणं, तीर्थक्षेत्रांना भेटी देणं, हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी जप करणे, तुमच्या घरात पण तुम्ही हा शब्द ऐकला असेल, जप करणे म्हणजे देवाचं नाव घेणे ह्याच्यावरती जास्त भर दिला. आता एक केस स्टडी बघूया कबीरांच्या विषयी. हे तुम्हाला हिंदीमध्ये पण संत कबीर आहेत त्यांचे दोहे वगैरे तुम्ही बघितले असतील. कबीर वॉज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट सेंट्स ऑफ द भक्ती मोमेंट. कबीर हे ह्या भक्ती मोमेंटचे काय होते? अत्यंत प्रख्यात असे संत होते. ही वॉज क्रिटिकल ऑफ एक्झिस्टिंग सोशल ऑर्डर अँड वॉन्टेड हिंदू मुस्लिम युनिटी. तेव्हाची जी समाजव्यवस्था होती, सोशल ऑर्डर होती, त्याच्याविषयी त्यांनी टीका केली आणि त्यांना हिंदू मुस्लिमांचं ऐक्य हवं होतं. ही स्ट्राइव्ड अ फोस्टर हार्मनी अमंग्स देम. आणि यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. He was brought up by a Muslim weaver where he learned the profession of weaving. त्यांना एका मुस्लिम विणकर यांनी मोठं केलं आणि त्यांच्याकडनंच हा विणण्याचं व्यवसाय ते शिकले. He was greatly influenced by the Hindu-Muslim saints. आणि त्यांच्यावर ह्या हिंदू मुस्लिम संतांचा खूप प्रभाव होता. He preached the religion of lover which would promote unity among all the castes and creed. त्यांनी रिलिजन ऑफ लव्हर म्हणजे प्रेमी धर्माचा उपदेश केला, ज्याच्यामुळे सगळ्या क्लास आणि क्रीड म्हणजे जो काही वर्ग होते, जे काही पंथ होते, त्यांच्यामध्ये ऐक्य वाढेल. He laid emphasis on the unity of God, whom he addressed by variable names such as Ram, Rahim, Hari, गोविंद, अल्लाह, साहिब एक्सेट्रा. त्यांनी काय केलं? हे राम, रहीम, हरी, गोविंद, अल्लाह, साहिब ह्या देवांच्या वेगवेगळ्या नावांनी संबोधल्या जाणाऱ्या सगळ्यांच्या एकतेवर खूप जोर दिला. कबीर vehemently rejected idol worship, caste system, practice such as untouchability, going on pilgrimages, participated in formal worship and condemned all sorts of discrimination. आता या कबीरांनी ही जी मूर्तीची पूजा करत होते लोक, त्याच्यानंतर जाती व्यवस्था जी होती, अनटचॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यता होती किंवा तीर्थयात्रेला जाणं, या ज्या मोठ्या मोठ्या प्रथा होत्या ह्या सगळ्या नाकारल्या आणि औपचारिक पूजेमध्ये भाग घेतला आणि सगळ्या प्रकारच्या भेदभावांचा त्यांनी काय केला? डिस्क्रिमिनेशनचा निषेध केला. He did not favor the idea of renunciation of the life of householders for leading a saintly life. संत जीवन जगण्यासाठी आता जे तुम्ही घरी राहत आहात त्या जीवनाचा त्याग केला पाहिजे, ही जी कल्पना होती त्याला ते त्याच्यासाठी तयार नव्हते. To him, the true path of salvation was through devotional worship known as bhajans. आणि त्यांच्यासाठी मोक्ष म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कुठला असेल तर भजन हा त्यांनी सांगितला. He believed that the reforms of the individual can be achieved under the guidance of a guru or teacher. हे गुरु किंवा शिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तीला सुधारणं हे फक्त साध्य करता येतं असा त्यांचा विश्वास होता. Some of his couplets called dohas are included in the Guru Granth Sahib, the Panchvani and the Bichak. त्यांचे हे दोहे आहेत हे गुरु ग्रंथ साहेब, पंचवाणी आणि बिचक मध्ये
तुम्हाला दिसतील. द फॉलोअर्स ऑफ कबीर फॉर्म अ सेक्ट कॉल्ड कबीरपंथीज. आणि ह्या कबीरांचे जे फॉलोअर्स होते, अनुयायी होते, त्यांनी कबीरपंथी नावाचा एक पंथ स्थापन केला. आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं. इंट्रोडक्शन म्हणजे तेव्हाची सिच्युएशन कशी होती, भक्ती मुवमेंट कशी इथं त्याचा उदय झाला, त्याला काय काय कारणं होती, नायनार्स कोण होते, अल्वार्स कोण होते, महत्त्वाचे संत आणि त्यांचे टीचिंग्स काय होते ते आपण बघितले, अदर सेंट्स कसे होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं कबीर यांची आपण केस स्टडी बघितली. हे सगळा हा व्हिडिओ आहे, PPT आहे, हे सगळं तुम्ही पुन्हा एकदा बघा. त्याच्यानंतर आपल्या ॲप आणि वेब पोर्टलमध्ये हा व्हिडिओ तर दिलेला आहेच आहे, शिवाय PPT आहे. हे बघून झाल्यानंतर वर्कशीट आणि क्विज तुम्ही सोडवा. हा चॅप्टर खूप मोठा असल्यामुळे आपण काय केला आहे, तो 2 पार्टमध्ये डिव्हाइड केला आहे. आतापर्यंतची सिच्युएशन कशी होती आणि त्याच्यामुळे मिडिएवल पिरियडमध्ये ह्या रिलिजियस मुवमेंटचा इम्पॅक्ट कसा झाला हे आता आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहे. So here is end of the part 1, religious movement in medieval period. Thank you.